नांदेडमध्ये बेकायदेशीर शाळेचा सुळसुळाट, मनसेचा जिल्हा परिषद सीईओला इशारा. सध्या नांदेडमध्ये बेकायदेशीर कोणतीच परवानगी न घेताना परराज्यातील संचालक मंडळाच्या माध्यमातून बेकायदेशीर शाळा नांदेडमध्ये सुरू करण्यात येत आहेत. दीपक स्वामी आणि मनसे यांनी मला आज किड्स किंगडम आणि न्यू चैतन्य स्कूल यांनी जो अपहार केलेला आहे पैशाचा आणि जे नियम तोडलेला आहे, नियम भंग केलेला आहे, त्याबद्दल मला सन्माननीय शिक्षण अधिकारी महोदयांसमोर म्हणणं मांडण्यासाठी आज आणलं होतं. तर त्या अनुषंगाने सांगायचं तात्पर्य म्हणजे मुख्याध्यापक किड्स किंगडम कुरगाव यांना 12 तारखेला एक पत्र दिलं. त्या पत्राच्या अनुषंगाने त्यांना 17 ह्या मुद्दे दिलेत. त्या 17 मुद्द्यांच्या प्रमाणे त्यांनी शिक्षण विभागानं कारवाई करावी या पद्धतीचं त्यांना एक शेवटचं एक हे दिलेलं आहे, त्याला काय म्हणतात, एक पर्याय दिलेला आहे की बाबा या 17 मुद्द्यांची तुम्ही पूर्तता काय काय केलेली आहे. त्या 17 मुद्द्यामध्ये जे त्यांनी लिहिलेलं आहे, सरोजिनी माहेश्वरी मेमोरियल ट्रस्ट शिवाजीनगर ही शाळा, किड्स किंगडम ही शाळा, जी शाळा शिवाजीनगरच्या नावाने जिला मान्यता आहे, ती शाळा जर खुरगावला चालत असेल तर त्या शाळेने या संबंधित शिक्षण विभागाची अथवा संबंधित शासनाची मान्यता घेतली का ही सुद्धा पाहणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर त्यांनी जी अनामत रक्कम जी भरल्या जाते, इथं प्रत्येक जे सेल्फ फिनान्स शाळा असतात त्यांनी अनामत रक्कम भरणं गरजेचं असते आणि खेड्याच्या ठिकाणी, ग्रामपंचायतच्या ठिकाणी, महानगरपालिकेच्या ठिकाणी आणि सगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या अनामत रक्कम आहेत. तर ही शाळा खुरगावला दाखवलेली आहे. खुरगावला याच्यासाठी दाखवली की महानगरपालिकेमध्ये जर ही शाळा दाखवली तर त्याची अनामत रक्कम ही जास्त ठेवावी लागते, म्हणून ही शाळा खुरगावला दाखवली. आणि ऑन रेकॉर्ड ही शाळा ज्यावेळेस त्यांनी तपासणी करायला गेले त्यावेळेस ही शाळा शिवाजीनगरची आहे, शिवाजीनगरला याची मान्यता आहे म्हणून याच्यामध्ये देण्यात आलं. तर 8वीपर्यंत ही शाळा आहे, ज्याला CBSEनं नंतर 2 वर्गासाठी मान्यता दिली. पण CBSEनं जेव्हा मान्यता दिली तर CBSEनं मान्यता दिल्याच्या नंतर महाराष्ट्र शासनाची सुद्धा मान्यता घेणं अनिवार्य असते. तो सुद्धा प्रकार यांनी केलेला नाही. एकंदरीत पाहता किड्स किंगडमने मागच्या 3 वर्षापासून या न्यू चैतन्य स्कूलला आयात करून या इथल्या नांदेडच्या पालकांना आणि विद्यार्थ्यांना एक धुरळ टाकून आणि त्याची जाहिरात करून एक लाखो करोडो रुपयाचा अपहार केल्याचे एकंदरीत या अहवालावरून आम्हाला निदर्शनास येते. त्या अनुषंगाने आम्ही आज सन्माननीय शिक्षणाधिकारी सलगर साहेब, उपशिक्षणाधिकारी पाचंगे साहेब आणि गंजेवार साहेब यांना विनंती केली की संबंधित हा लाखो रुपयाचा अपहार असून यांनी कुठल्याही प्रकारची शासनाची मान्यता न घेता हा अपहार केलेला आहे. तिच्यामुळं यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा आणि संबंधित शाळेची एकदम उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, जेणेकरून इथले जे विद्यार्थी जे फसलेले आहेत, ज्या विद्यार्थ्यांची फसवणूक झालेली आहे, ज्या विद्यार्थ्यांचं भवितव्य आज अंधारात आहे, जे पालक आज परेशान आहेत, त्या पालकांना त्यामुळे दिलासा मिळेल याच्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कटिबद्ध असल्याचं मला इथे दिसून येते. या अनुषंगाने जर यांनी या 17 मुद्द्याच्या अनुषंगाने जर कारवाई केली तर येणाऱ्या काळामध्ये कुठलंही इंग्रजी माध्यमाचं जे पेव फुटलेलं आहे, जे धंदा मांडलेला आहे या लोकांनी, या धंद्याच्या माध्यमातून यांनी पालकांना आणि विद्यार्थ्यांना जे वेठीस धरण्याचं काम करत आहेत आणि करोडो रुपयाचं शिक्षणाचं बाजारीकरण होत आहे, हे थांबवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे पुढचं पाऊल घेत आहे. त्याला आमच्या सर्व नागरिकांनी पाठिंबा द्यावा ही सुद्धा मी नागरिकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आवाहन करतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी जी इथं रक्कम भरलेली आहे, ती रक्कम जी अनामत रक्कम असते ती रक्कम ते पाहणार आहेत आणि उद्या त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अन्यथा आम्हाला सुमोटो कोर्टामध्ये जाऊन त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा लागतील. आणि त्यांनी हे सुद्धा सांगितलं की संबंधित ज्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये संबंधित गटशिक्षणाधिकारी यांनी पाहायचं असते. तर नांदेडच्या गटशिक्षणाधिकारी मागच्या 3 वर्षापासून का झोपलेले होते का बाबा? विस्तार अधिकारी मागच्या 3 वर्षापासून का झोपलेले होते का बाबा? तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर ज्यावेळेस इथं अपहार व्हायला तर यांचं कुठेतरी संगनमत असण्याची शक्यता आहे. तर त्यामुळं आमची अशी मागणी आहे की ज्या लोकांनी यांच्याशी संगनमत करून हा आर्थिक अपहार केलेला आहे
त्या लोकांची सुद्धा चौकशी करावी, त्यांच्यावर सुद्धा फौजदारी गुन्हे दाखल करावे आणि ही शाळा त्वरित बंद करून विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा, पालकांना न्याय द्यावा ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची अपेक्षा आहे. आणि ही अपेक्षा शासनानं जरी पूर्ण नाही केली तर वरिष्ठ पातळीवर आणि न्यायालयीन पातळीवर सुद्धा आम्ही लढणार आहोत. यासाठी आम्ही सज्ज आहोत. तरी आम्ही पालकांना आणि सांगू इच्छितो की त्यांनी आमच्या सहकार्य करावं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दीपक स्वामी आहेत, यांच्याशी संपर्क साधावा आणि याच्या पुढील जी रणनीती आहे ती ठरवण्यात यावी आणि येणाऱ्या 2 दिवसामध्ये या बाबतीमध्ये एक दिवसामध्ये उद्या या बाबतीमध्ये शिक्षणाधिकारी जे सांगतील आणि जे 17 त्यांनी जे अटी दिल्यात, त्यांना जे हे दिलेत त्यावरती काय ॲक्शन घेतील त्या दृष्टिकोनातून आमचं पाहणं चालू आहे. जय महाराष्ट्र. मी दीपक स्वामी, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा राज्य उपाध्यक्ष. श्री चैतन्य टेक्नो किड सिडनम या शाळाचं ज्या विषय आहेत या विषयावर आम्ही आज शिक्षणाधिकाऱ्यांना पुन्हा एकदा आज भेटलो. आज आम्ही आमचे लीगल डिपार्टमेंटचे आमचे मित्र प्रमोद भाऊ नरवाडे यांना घेऊन आम्ही शिक्षणाधिकाऱ्यांना भेटलो. प्रमोद भाऊंनी त्याच्यावर चांगलं चर्चा केली. त्या गोष्टीवर सगळं शिक्षणाधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आलं. पॉईंट टू पॉईंट त्यांनी प्रत्येक गोष्टीला प्रत्येक पॉईंट जे आहेत 17 पॉईंटचं जे विषय होतं 17 पॉईंटवर त्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आलं. शिक्षणाधिकाऱ्यांना सुद्धा सांगितलं येत्या 1 ते 2 दिवसात त्यांच्यावर आम्ही फौजदारी कारवाई करणार. जर शिक्षणाधिकाऱ्याकडून जर यांच्यावर फौजदारी कारवाई जर झाली नाही तर आम्ही आमचे मोठे बंधू प्रमोदजी नरवाडे यांच्या लीगल ॲडवाईस घेऊन आम्ही न्यायालयीन लढाई याच्यापुढं लढणार.